नमस्कार विद्यार्थ्यांनो, या पहिल्या राऊंडमध्ये आपणास सीट मिळाली असेलच आणि आपणास सीट मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपण आपली सीट मिळाली ही बघितल्यानंतर आपणास प्रोसेस टू ॲडमिशनचा कॉलम ग्रीन होताना दिसत नाही आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे आणि याचे आन्सर काय आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम गुगलवरती या आणि 11th ॲडमिशन FYJC.admission.in वेबसाईट ओपन करा. इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 11वी ॲडमिशनचे पोर्टल ओपन होते. इथे आपण लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि आपला लॉग इन पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपणास आता असा इंटरफेस दिसून जाईल. इथे आपण बघायचं आहे की जो आपला पार्ट 2 आहे, पार्ट 2च्या खाली इथे आपणास कॅप अलॉटमेंट स्टेटसवर आपण क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर आपणास कॅपद्वारे मिळालेली सीट, कॅप अलॉटमेंट स्टेटस म्हणजे आपणास कोणती सीट मिळाली आहे, कोणतं कॉलेज आहे, आपणास सर्व दिसून जाईल. मात्र इथे एक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे की प्रोसेस फॉर ॲडमिशन, इथे प्रोसेस फॉर ॲडमिशनवर तुम्ही क्लिक केल्याशिवाय तुमचे ॲडमिशन कन्फर्म होणार नाही. तर हा ऑप्शन का येत नाही आहे, तर इथे आपण बघूया. मी एका विद्यार्थिनीचा फॉर्म भरलेला होता. इथे याचे प्रिंट अलॉटमेंट लेटर आले आहे. आपणास अलॉटमेंट लेटर प्रिंट काढता येईल, पण आपण जोपर्यंत प्रोसेस फॉर ॲडमिशन म्हणत नाही तोपर्यंत आपले ॲडमिशन कन्फर्म होत नाही आहे. तर इथे आपण बघायचं आहे जे स्टार मार्क केले आहेत 10th स्टँडर्ड मार्कशीट. विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपल्याकडे 10thची मार्कशीट नव्हती. कास्ट सर्टिफिकेट कुणाकडे असेल, अगर नसेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नव्हते. तर ज्यांच्याकडे मार्कशीट नव्हती त्यांनी ऑनलाईन प्रिंट अपलोड केली आहे, म्हणून इथे हा ग्रीन कॉलम दाखवत नाही आहे. कास्ट सर्टिफिकेट बऱ्याच जणांकडे होतं म्हणून त्यांनी अपलोड केलेलं आहे. आणखी एक स्टारचा कॉलम होता, तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही आहे आणि अजूनही नसेल, कारण ते आत्ता काढण्यास सुरुवात करतील. तर आपणास हा ऑप्शन कसा ग्रीन होईल आता बघूया. इथे मी चूज फाईलवरती क्लिक करतो आणि इथे मी एक पेज अटॅच करतो. पेज अटॅच केल्यानंतर मी इथे अपलोड म्हणतो. तर इथे आपण बघायचं आहे की लगेचच प्रोसेस फॉर ॲडमिशनचा कॉलम हा ग्रीन झालेला आहे. या कॉलमवरती आपण क्लिक जसे कराल तसे आपले ॲडमिशन कन्फर्म होईल आणि आपण लगेच आपले प्रिंट अलॉटमेंट लेटर काढून घ्यायचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याजवळ जर आता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर आपणास काय करायचं आहे, तर एका प्लेन कागदावरती आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन म्हणायचं आहे आणि आपले ॲडमिशन हे प्रोसेस करून घ्यायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. आणि 3 तारखेच्या आत आपण आपल्या शाळेमधून आपला LC म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढायचं आहे आणि ते शाळेमध्ये जमा करायचं आहे आणि आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपणास कळाले की आपणास प्रोसेस फॉर ॲडमिशनचा ऑप्शन कसा आणता येईल. विद्यार्थ्यांनो, माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.